आपल्यासोबत सचिन सावंत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते। सचिनजी, आपण बघतोय सूत्रांकडून माहिती येते की केंद्रीय कॅबिनेटकडून मान्यता मिळालेली आहे, एक देश एक निवडणूक। थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे, त्यावेळेला काही गोष्टी स्पष्ट होतील। पण सूत्रांकडून जी माहिती येते त्यावर काय प्रतिक्रिया आपली सचिनजी? नाही, पूर्णतः विचार करून एखादा निर्णय घ्यावा, ज्याचे परिणाम असतील देशावरती, काय होणार आहे, चांगले वाईट ठीक आहे, त्यांची या मोदी सरकारकडनं अपेक्षा नाही। त्यांनी एक कमिटी नेमली होती, त्याच्यामध्येही माजी राष्ट्रपतींना घेतलं होतं, जे राष्ट्रपतींचा दर्जा देखील खाली आणला होता। आणि ज्या पद्धतीनं आताताई पद्धतीनं हा विचार चाललेला आहे ते अत्यंत वाईट आहे। मला असं वाटतं की त्याचे मोठे आर्थिक आणि त्याचबरोबर संविधानिक परिणाम होणार आहेत। मला असं वाटतं की या संदर्भामध्ये त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे, कशा पद्धतीने ते होणार आहे, याची सगळी रूपरेषा पाहिल्यानंतर अधिक सविस्तर त्याबद्दल प्रतिक्रिया देता येईल। अगदी सचिनजी, या सगळ्यामध्ये केंद्र सरकारनं जरी हा निर्णय घेतला तर भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशामध्ये, एवढी मोठी जगातली अनेक ज्या मोठ्या लोकशाही त्यापैकी एक असलेल्या भारतामध्ये ह्याची अंमलबजावणी कितपत यशस्वी होईल असं वाटतंय तुम्हाला? अगोदरचे पण अशाच पद्धतीने निर्णय झाले ना, नोटबंदीचा निर्णय असेल, त्या ठिकाणी लॉकडाऊनचे निर्णय असतील, आर्थिक दृष्टिकोनातून अनेक निर्णय त्यांनी जे घेतले त्याचे दुष्परिणाम झालेच आहेत ना। त्यामुळे मोदी सरकारनं अशा पद्धतीचा एक पायंडा आणलेला आहे की त्यांनी घेतलेला निर्णय हा देशावरती लादला जातो, त्यालाच हुकुमशाही म्हणतात। त्यामुळे निश्चितपणे या संदर्भामध्ये एकंदरच त्याचे काही परिणाम काय होतील, हे ते काय घेऊन येत आहेत त्याच्यावरती आपण असेस करून त्यावर बोलू। परंतु एक एवढ्या मोठ्या वैविध्यपूर्ण देशाला, ज्याच्यामध्ये सामाजिक वैविध्यता आहे, जातीय असेल, सांस्कृतिक असेल, त्याचबरोबर भाषिक असेल, याला एकाच याच्या रूपामध्ये बांधणं, हे मला असं वाटतं की प्रादेशिक जी आपलं संघराज्य पद्धतीचा आहे त्याच्यावरही परिणाम करणार आहे। अगदी सचिनजी, शेवटचा प्रश्न असा आहे की थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद होणार आहे, पत्रकार परिषदेमध्ये काही गोष्टींची स्पष्टता येईलच, पण ज्या पद्धतीनं सूत्रांकडून माहिती येते, एक देश एक निवडणुकीला कॅबिनेटची मान्यता मिळाली, जर अशी घोषणा झालीच तर काँग्रेसचं काय पाऊल असणार आहे? नाही, त्याचं म्हणूनच बोललो की आम्ही प्रमुख विरोधी पक्ष आहोत। एकंदरच या संदर्भामध्ये त्यांनी घोषणा केल्यानंतर काय त्याच्यामध्ये आणलेलं आहे, त्याच्या परिणामांचं असेसमेंट घेऊन जनतेसमोर आम्ही जाऊच ना त्यावरती। कारण या शेवटी देशहित हे अधिक महत्वाचं असतं मोदीजींच्या विचारापेक्षाही।